नमस्कार माझ्या कुंभ राशीच्या मित्र आणि मैत्रिणींनो. 2025 कसं गेलं तुमचं? आता वेळ आली आहे एका नवीन सुरुवातीची आणि एका नवीन ऊर्जेची. कारण 2026 अगदी उंबरठ्यावर उभं आहे. कुंभ रास म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळा विचार करणारी रास. पण 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूप खास का असणार आहे आणि याचं स्वागत तुम्ही कसं करायला हवं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमचं 2025 हे वर्ष 10 पैकी हे वर्ष कसं गेलं त्याला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? 7, 8 की 9 कमेंटमध्ये नक्की सांगा. मला बघू दे कुंभ राशीसाठी मागचं वर्ष कसं होतं. मित्रांनो, 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी प्रगतीचं वर्ष ठरणार आहे. शनीची 7.5 आता शेवटच्या टप्प्यात किंवा बदलाच्या स्थितीत असेल, ज्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टीतून मोकळीक मिळणार आहे. जे अडकलेले प्रश्न होते ते सुटायला सुरुवात होईल. पण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुमचं मन आणि तुमचं घर दोन्ही तयार हवं. कुंभ राशीचे लोक थोडे विचारात मग्न असतात, त्यामुळे कधी-कधी आपण वर्तमानात जगायला विसरतो. या नवीन वर्षात आपल्याला तेच बदलायचं आहे. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की 2025 मध्ये तुमची कामं होता राहिली? मी म्हणून कमेंट करा, मग मी तुम्हाला त्यावर उपाय सांगते. मित्रांनो 31 डिसेंबर 2025च्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यावर एक गोष्ट नक्की करायची आहे. ती गोष्ट म्हणजे जुन्या आठवणींना निरोप द्या. कुंभ राशीचे लोक कधी-कधी मनात जुन्या गोष्टी धरून ठेवतात. घरातली अशी कोणतीही वस्तू जी तुटलेली आहे किंवा जी नवीन वर्षभर वापरलेली नाही, जी वस्तू तुम्ही वर्षभर वापरलेली नाही ती काढून टाका. नवीन वर्षात नवीन ऊर्जा हवी असेल तर जुना पसारा काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या कपाटात असा कोणता जुना कपडा आहे जो तुम्ही कधीच घालत नाही पण फेकूनही देत नाही? सांगा बघू कमेंटमध्ये. आणि हो, अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आपण जाणून घेऊया 2026च्या स्वागतासाठी कुंभ राशीच्या लोकांनी निळ्या, जांभळ्या, अगदी चंदेरी रंगाचा वापर कशा प्रकारे करायचा आहे किंवा का करायचा आहे आणि या रंगांमुळे तुमची ऑरा पॉझिटिव्ह होईल. त्यासाठी तुम्ही हे रंग कोणते रंग आहेत? निळा, जांभळा आणि चंदेरी म्हणजेच सिल्वर रंगाचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह तुम्ही फील करू शकता. संध्याकाळी शक्य असेल तर एखाद्या मोकळ्या जागेवर किंवा गच्चीवर जाऊन आकाशाकडे पाहत 5 मिनिटे शांत बसा. कुंभ ही वायुतत्वाची रास असल्यामुळे मोकळी हवा तुम्हाला खूप ऊर्जा देते. घरात कापराचा धुवा करा, त्यामुळे नकारात्मकता निघून जाईल. 2026 मध्ये कुंभ राशीसाठी सर्वात मोठा महत्त्वाचा मंत्र आहे आरोग्य आणि शिस्त. यावर्षी गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधा. आरोग्यासाठी रोज योगा किंवा फक्त चालण्याचा व्यायाम करा. तुम्ही 2026 मध्ये स्वतःसाठी कोणती एक नवीन सवय लावून घेणार आहात? वाचन, व्यायाम की लवकर उठणे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, जेव्हा 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजतील तेव्हा 2026चं स्वागत करताना गोंगाट करण्याआधी 30 सेकंद शांत राहा. मनातल्या मनात म्हणा, मी 2026 या वर्षातील सर्व सुख आणि यशासाठी पात्र आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मारुतीरायाचं दर्शन घेणं किंवा गरिबांना काहीतरी खाऊ घालणं खूप शुभ ठरेल. यामुळे येणाऱ्या वर्षातील अडथळे दूर होतील. मित्रांनो, माझ्या लाडक्या कुंभ राशीच्या लोकांनो, 2026 हे वर्ष तुमच्या स्वप्नांना पंख देणारं ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, तुम्ही मेहनती आहात
फक्त योग्य दिशेची तुम्हाला अत्यंत गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांची रास कुंभ आहे. त्यांनाही कळू दे की नवीन वर्षाची तयारी कशी करायची. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 2026चं संपूर्ण वार्षिक राशी भविष्य मी लवकरच घेऊन येणार आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्ष 2026च्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.